मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। या पहिल्या यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांना तिकीट रिपीट करण्यात आलंय, तर काही नवीन नावांचाही समावेश आहे। काही अपक्षांना थेट पक्षाचं तिकीट मिळालंय, तर काही आमदारांची तिकीट कापून त्यांच्या घरातच संधी देण्यात आलेली आहे। पण 4 असेही आमदार आहेत ज्यांना पहिल्या यादीत स्थान मिळालेलं नाहीये। त्यामुळे शिंदेंचे 45 उमेदवार कोण आणि या यादीतले 5 महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। शिंदेंच्या यादीतला पहिला मुद्दा म्हणजे जैसे थे असणाऱ्या जागा आणि तिथले उमेदवार। शिंदेंच्या यादीत एकूण 32 असे उमेदवार आहेत जे गेल्या वेळी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन आमदार झाले, शिंदेंच्या सोबत गेले आणि आता त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे। यामध्ये कोपरी पाचपाखाडीतून स्वतः एकनाथ शिंदे यांना चौथ्यांदा संधी मिळाली आहे। जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव पाटील, पाचोऱ्यातून किशोर पाटील, बुलढाणा संजय गायकवाड, मेहकर संजय रायमुलकर, दिग्रस मधून संजय राठोड, नांदेड उत्तर मधून बालाजी कल्याणकर, कळमनुरीतून संतोष बांगर, सिल्लोड मधून अब्दुल सत्तार, संभाजीनगर मध्य प्रदीप जयस्वाल, संभाजीनगर पश्चिम संजय शिरसाट, वैजापूर रमेश बोरनारे, नांदगाव सुहास कांदे, मालेगाव बाह्य दादा भुसे, ओवळा माजिवडा प्रताप सरनाईक, मागाठाणे प्रकाश सुर्वे, चांदिवली दिलीप लांडे, कुर्ला मंगेश कुडाळकर, माहीम सदा सरवणकर, भायखळ्यातून यामिनी जाधव, कर्जत मधून महेंद्र थोरवे, अलिबागहून महेंद्र दळवी, महाड मधून भरतशेठ गोगावले, उमरग्यातून ज्ञानराज चौगुले, परांडातून तानाजी सावंत, सांगोला शहाजी बापू पाटील, कोरेगाव महेश शिंदे, पाटण शंभूराज देसाई, दापोली योगेश कदम, रत्नागिरी उदय सामंत, सावंतवाडी दीपक केसरकर, राधानगरी प्रकाश आबिटकर या 32 जणांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे। याशिवाय गतवेळी लढलेल्या पण पराभूत झालेल्या 2 जागांवर म्हणजे जालन्यातून अर्जुन खोतकर आणि करवीर मधून चंद्रदीप नरके यांना संधी मिळाली आहे। यादीतला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकाच कुटुंबात मिळालेली उमेदवारी। यामध्ये 5 अशा जागा आहेत ज्यावर आधी कुटुंबातलेच आमदार होते, पण तिकीट बदलून त्यांच्याच कुटुंबातल्या व्यक्तीला संधी देण्यात आली आहे। चोपड्यामधून गेल्या वेळी लता सोनावणे या निवडून आल्या होत्या, पण यंदा त्यांचे पती चंद्रकांत सोनावणे यांना शिंदेंकडून तिकीट मिळालंय। तसंच एरंडोल मधून चिमणराव पाटील आमदार होते, पण यंदा त्यांचे सुपुत्र अमोल पाटील यांनी निवडणूक लढवावी असा सगळ्यांचा आग्रह होता, त्यामुळे त्यांना तिकीट दिलंय। पैठणमधून खासदार संदीपान भुमरे यांचे सुपुत्र विलास भुमरे यांना संधी मिळाली आहे। संदीपान भुमरे हे लोकसभेवर गेल्यानं त्यांच्या मुलालाच इथे तिकीट मिळालंय। जोगेश्वरी पूर्वमधून गतवेळी रवींद्र वायकर सेनेकडून निवडून आलेले, बंडानंतर अगदी लोकसभेच्या तोंडावर असताना ते शिंदेंकडे गेले आणि मुंबई उत्तर पश्चिम मधून खासदार झाले, त्यामुळे या जागेवर त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना तिकीट दिलं गेलंय। खानापूर आटपाडीमधून पाणीदार आमदार म्हणून ओळख असलेल्या अनिल बाबर यांचं निधन झाल्यानं सुहास बाबर यांना संधी मिळाली आहे। याशिवाय शिंदेंकडे नसलेल्या पण भाजपकडे असलेल्या 2 जागांवर आपल्या पक्षातल्या नेत्यांशी संबंधित उमेदवार शिंदेंनी दिलेत, ज्यामध्ये राजापूरमधून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना संधी मिळाली आहे। त्यांचा सामना ठाकरेंच्या राजन साळवींशी होणार आहे, तर शिंदेंकडे नसलेली दर्यापूरच्या जागेवर त्यांनी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे सुपुत्र अभिजित अडसूळ यांना तिकीट दिलंय। गेल्या काही दिवसांपासून अडसूळ पितापुत्र शिंदेंवर नाराज होते, पण त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं बोललं जात आहे। शिंदेंच्या यादीतला तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपक्ष उमेदवारांना थेट पक्षातून संधी देणं। गतवेळी भाजपनं लढलेल्या पण गमावलेल्या आणि त्या जागांवर अपक्ष निवडून आले होते जे शिंदेंसोबत थांबले, अशा 4 जागांवर देखील शिंदेंनी उमेदवार दिलेत। खरं तर एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेच्या 40 आमदारांसोबतच काही अपक्ष आमदारांनी सुद्धा शिंदेंना पाठिंबा दिला होता, ज्यातल्या अनेक आमदारांना शिंदेंच्या पहिल्या यादीत थेट धनुष्यबाणाचं तिकीट देण्यात आलंय। यामध्ये गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या मंजुळा गावित यांना साक्रीमधून सेनेचं तिकीट मिळालंय, तसंच रामटेकमधून आशिष जयस्वाल यांना शिंदेंनी संधी दिली आहे। भंडारामधून नरेंद्र भोंडेकर यांना शिवसेनेचं तिकीट मिळालंय। यासोबतच मुक्ताईनगरमधून चंद्रकांत पाटील यांना सुद्धा शिंदेंनी धनुष्यबाणाचं तिकीट दिलंय। काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश झाला होता। ते मूळचे सेनेचेच आहेत, पण गतवेळी तिकीट न मिळाल्यानं त्यांनी बंडखोरी केली होती। शिंदेंच्या यादीतला पुढचा मुद्दा म्हणजे शिंदेंनी कोणत्या विद्यमान आमदारांना संधी दिली नाही। शिंदेंनी 45 उमेदवारांची जी पहिली यादी जाहीर केली त्यामध्ये 32 आमदारांना तिकीट रिपीट करण्यात आलं। 5 जणांच्या घरातच म्हणजे बायको, पती किंवा मुलाला तिकीट देण्यात आलं, तर 2 जागा भाजपच्या वाट्याच्या घेऊन त्यावर आपले उमेदवार उभे केलेत। 4 जागांवर अपक्ष निवडून आलेल्या पण शिंदेंसोबत थांबलेल्यांना तिकीट दिलंय आणि 2 जागा गेल्या वेळी लढल्या पण पराभूत झाल्या तिथे उमेदवार रिपीट करण्यात आले। तर पहिल्या यादीत शिंदेंसोबत गेलेल्या 4 आमदारांना संधी देण्यात आलेली नाहीये, ज्यामध्ये अंबरनाथ मधून बालाजी किणीकर यांना पहिल्या यादीत स्थान मिळालेलं नाही। दुसरीकडे भिवंडीमधून शांताराम मोरे यांना सुद्धा पुन्हा संधी मिळाली नाहीये। पालघरमधून शिंदेंच्या सोबत बंडात असलेले श्रीनिवास वनगा यांना सुद्धा पहिल्या यादीत स्थान मिळालेलं नाहीये।
तर कल्याण पश्चिममधून विश्वनाथ भोईर यांना देखील संधी देण्यात आली नाहीये. शिंदेच्या यादीतला 5वा मुद्दा म्हणजे अमित ठाकरेंविरोधात माहीममध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेच्या यादीतील सगळ्यात आश्चर्यकारक जागा ठरली ती म्हणजे माहीम विधानसभेची. माहीममधून अगदी तासभर आधी मनसेच्या यादीत राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे राज ठाकरेंच्या सुपुत्रासाठी एकनाथ शिंदे माहीममध्ये उमेदवार देणार नाहीत अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र शिंदेच्या पहिल्याच यादीत सदा सरवणकर यांना माहीममधून तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. खरं तर माहीम विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी 2009ला इथून मनसेचे नितीन सरदेसाई निवडून आले होते. त्यामुळे इथला मराठी मतांचा टक्का आणि मनसेचा वोट शेअरही महत्वाचा आहे. परंतु लोकसभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्या दरम्यानच त्यांनी विधानसभा स्वतंत्र लढणार असे संकेत दिले होते. पण लोकसभेच्या पाठिंब्याच्या बदल्यात कदाचित माहीममधून भाजप आणि शिंदेची शिवसेना अमित ठाकरेंच्या पाठीशी उभी राहील अशा चर्चा होत होत्या. पण तसं होताना दिसत नाहीये. शिंदेंनी थेट उमेदवारच दिल्यानं आता इथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून माहीमसाठी विशाखा राऊत यांचं नाव चर्चेत आहे. 2019च्या विधानसभेला जेव्हा पहिले ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे मैदानात होते तेव्हा राज ठाकरेंनी वरळीतून उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे राज ठाकरेंच्या सुपुत्रासाठी उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिंदेच्या 45 उमेदवारांच्या या पहिल्या यादीबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.